नमस्कार रसिक श्रोते हो, मी सानिका आणि तुम्ही ऐकत आहात कथा रंगबाई सानिका. श्रोते हो, तुमच्यासाठी एक प्रेमळ विनंती आहे. जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल किंवा पहिल्यांदाच आला असाल किंवा या चॅनलवरच्या कथा ऐकताय पण अजूनही तुमच्याकडनं हे चॅनल जर सबस्क्राईब झालेलं नसेल तर प्लीज हे चॅनल सबस्क्राईब करा. सोबतच ते बेल आयकॉनचं बटन प्रेस करा, म्हणजे या चॅनलवरच्या येणाऱ्या कथांचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल. चला तर मग आजच्या कथेला सुरुवात करूया. ही कथा आहे बाप लेकाच्या नात्याची, वडिलांच्या व्यक्त होणाऱ्या रागाची आणि अव्यक्त असणाऱ्या प्रेमाची. चला तर ऐकूया ही सुंदर कथा. लेखिका आहेत सुनंदा फिरके आणि त्यांची कथा आहे समाधान. मनोज कुमार आज संतापाने लालीलाल झाले होते. त्याला कारणही तसेच होते. त्यांचा लाडका मुलगा निलेश 4 विषयात फेल झाला होता आणि त्याने आपले प्रगती पुस्तक पप्पांना सही करता त्यांच्याकडे भीतच पुढे केले होते. ते पाहून त्यांना अतिशय संताप आला होता. 3 मुलींवर तो झालेला. त्याच्याबद्दल त्यांच्या आशा बहरल्या होत्या. ते एका मोठ्या कंपनीत मॅनेजरच्या पदावर होते. त्यांना तर आपला मुलगा डॉक्टर व्हावा अशी इच्छा होती. त्याकरता त्यांनी चांगल्यातली चांगली ट्यूशन त्याला लावली होती, पण काही उपयोग होत नव्हता. त्यांनी रागानेच ते प्रगती पुस्तक बाहेर फेकून दिले होते. निलेशने बरोबर पप्पा ऑफिसमध्ये जाण्याच्या घाईत असतानाच त्यांना ते दाखवले होते. ते रागावतील म्हणून त्याला भीती होतीच. प्रगती पुस्तक पाहतानाच एखादा मेघ गरजावा तसे ते ओरडले होते. त्याच्याकडे पाहत म्हणाले, 4 विषयात फेल? अक्कल आहे की नाही? जरा अभ्यास करत चल. नुसत्या उन्हाळक्या सुचतात तुला. एवढे महागडे ट्यूशनला पाठवतो तरी तुझी ही प्रगती. चल जा, मी नाही देत सही. आजकाल प्रत्येक मुलांच्या आईबाबांना वाटत असते आपली मुलं नंबर 1 बनावीत व त्यांना तसे बनवण्याकरता लहानपणापासूनच तशी तयारी करण्यास सुरुवात करतात. पण आपल्या आईबाबांची स्वप्न पुरी करणं मुलांच्याच हातात असते. आई आपल्या 5वी-6वीतल्या मुलाला सांगत असते, अरे क्रिकेट खेळायला जाऊ नकोस, अभ्यास कर. तेच निलेशच्या बाबतीत होत होते आणि निलेशला अभ्यास करण्यापेक्षा मित्रांबरोबर खेळण्यात भटकण्यातच जास्त रस होता. आईबाप मात्र त्या मृगजळाच्या मागे धावत असतात. निलेश 9वीत होता. त्याच्या बहिणी सुवर्णा, सुजाता, सुलभा तिघीही हुशार होत्या. आपला अभ्यास मन लावून करीत असत. परंतु निलेशचे मन अभ्यासात लागत नसे आणि आई पप्पा तर मोठी त्याच्यावर आस ठेवून होते. निलेश शाळेत गेला. टीचरने मुलांना प्रगती बुक मागितली. मुलांनी दिले, पण निलेश जरा गोंधळला. परंतु थोड्या धिटाईनंच म्हणाला, माझे पप्पा इथे नाही आहेत, ते बाहेर गेलेत. टीचर म्हणाली, मग आई तर असेल ना घरी. तो थोडा थांबला व म्हणाला, नाही, ती पण त्यांच्यावर गेली आहे. 2 दिवसांनी आल्यावर मी सही करून प्रगती पुस्तक आणून देईन टीचर. टीचर बरे म्हणाली. 2 दिवस निलेशने पप्पांचे हस्ताक्षर घोटून त्याची नक्कल केली व तशीच सही करून दिली. घरात सगळ्यांना वाटले, वाह, पप्पा ओरडले तर कसा ताळ्यावर आला आणि अभ्यास करतोय. पण कोणालाच कळले नाही की तो पप्पांच्या सहीची नक्कल करतोय ते. सुवर्णा त्याच्याकडे पाहून हसत म्हणाली, माझा लाडका भाऊराया, चांगला अभ्यास कर बरं का. पप्पांनी अजून दुसरी ट्यूशन लावून दिली की निलेशचा अभ्यास चांगला होईल व तो पास होईल, म्हणून ते जरा निर्धास्त होते. तरी निलेशला शंका आलीच
की सुजाता काहीतरी आपल्याबद्दल पप्पांना सांगते आहे. तो मनात जरा घाबरला, पण त्याने आपल्या चेहऱ्यावर तसे दिसू दिले नाही. वर्गात त्याच्या काही ना काही खोड्या चालत असत. त्याची टीचर त्याच्या बहिणीला सुजाताला बोलावून सांगत असे, तुझा भाऊ अभ्यासात नुसता शून्य आहे, पण भांडणात झगडा करण्यात मात्र पटाईते. सुजाता म्हणाली, मी काय करू? माझा भाऊ असला तरी मी थोडीच त्याच्या मागे सारखी राहणार आहे. सुलभा म्हणाली आईला, आई, माझ्या मैत्रिणी निलेशला पाहिल्या की हसायला लागतात व म्हणतात, काहीही म्हण, पण हा निलेश तुमच्या तिघींचा भाऊ वाटतच नाही. रंग, रूप, वागणे त्याचे काही वेगळेच आहे. असे म्हटल्यावर मात्र माझे रक्त गरम झाले. पण काय करणार, आपलाच भाऊ आहे ना. ऐकून घ्यावेच लागले. आई त्याच्यावरील प्रेमाने चिडून सुलभाला म्हणाली, मग तुमचे म्हणणे काय? मी त्याला मारू, पिटू? सुवर्ण म्हणाली, नाही नाही, त्याला प्रेमाने त्याच्या गळ्यात मिठी मार. तो तुझा लाडका मुलगा. आम्ही काय, शेवटी मुलीच ना. तो तुझा सांभाळ करणार, वंशाचा दिवा दिवटा. खूप नाव कमवलं आहे त्याने 14व्या वर्षातच. तोच त्याचे पप्पा तेथे आले व म्हणाले, काय सांगू, माझे भाग्यच खोटे. देवाने मुलगा दिला वाट पाहून एकदा, पण त्याचे वर्तन पाहून असे वाटते नसता दिला तरी चालला असता हा मुलगा. एकुलता एक मुलगा, पण तोही असा. त्यांनी तोंड घट्ट मिटून घेतले. हाताच्या मुठी रागाने वळल्या व त्यांना वाटत होते तेथील वस्तू धडाधड फेकून द्याव्यात, पण रागाला मनातल्या मनात दाबून टाकले. शाळेची बस आली व तो बहिणीच्या पाठोपाठ नाराजीनेच आपले दप्तर उचलून चालायला लागला. शाळा आल्यावर खाली उतरलं. ती आपल्या वर्गात गेली व हा चुपचाप मित्रांच्या कंपूत गेला. सगळे विसरला, आपल्या पप्पांचा राग विसरला आणि खेळण्यात गुंतला. निलेशने आपले प्रगती पुस्तक आपल्या टीचरला दिले. त्याने आपल्या पप्पांची सही अगदी बेमालूम केली होती की टीचरला पण थोडीही शंका मनात डोकावली नाही. असे वर्षभर होत राहिले. आता तो निर्धास्त झाला. शाळेत वेळेवर जायचे, परत आल्यावर दप्तर एकदा बाजूला टाकून द्यायचे. आई आपल्या कामात गुंग असते की त्याच्या अभ्यासाविषयी त्याला विचारण्यासाठी त्यांना वेळच मिळत नसे. त्याचा फायदा निलेश मात्र भरपूर घेत असे. खेळण्यात भांडण्यात त्याचा वेळ जात असे. अभ्यास त्याला करावासाच वाटेनासा झाला. त्याचा परिणाम त्याच्या वार्षिक परीक्षेवर झाला होता. जेव्हा तो फेल झाला असे कळले तेव्हा सगळ्यांचे डोके एकदम भडकले. त्याचे पप्पा रागारागातच शाळेत गेले व टीचरला म्हणाले, काय तुम्ही प्रगती पुस्तक सही करता पाठवले नाही? टीचरला नवल वाटले. अरे, असा कसा हा माणूस आपणच सही करतो आणि मला विचारतो की प्रगती पुस्तक पाठवले नाही म्हणून? अजबच आहे. रागाने तिच्याही कपाळावर आठ्या पडल्या. तिने ड्रॉवरमधनं प्रगती पुस्तक काढून पटकन त्यांच्या पुढ्यात आपटले. त्यांनीही ते रागानंच उघडले आणि उघडताच ते चकित झाले आपली सही पाहून. आता ते काय म्हणणार? मुलाच्या कर्तृत्वाने त्याची मान खाली झाली होती. निलेशने त्यांना खाली पाहायला लावले होते. त्यांच्या जीवाचा संताप अनावर झाला होता. मुलाकरता सर्व सहन करावे लागले होते. त्यांनी अजून दुसरी जास्त पैसे देऊन ट्युशन लावली. तो कधी जात असे, नाहीतर जातही नसे. तेथील शिक्षकांनी किती सांगितले तरी तो ऐकत नसे व दुसऱ्या मुलांनाही त्रास देत असे.
कधी मारतही असे. बहिणी तर आता त्याच्याकडे लक्षच देत नव्हत्या व कधी बोलल्या तरी त्यांची आई त्याची बाजू घेऊन त्यांनाच बोलत असे. त्यामुळे त्याही वैतागल्या होत्या. तो त्यांना कुठेही लाजिरवाणे करीत असे. आपल्या वागणुकीने त्यामुळे त्या कधीही त्याच्याबरोबर जात नसे. 6माही परीक्षा झाली होती आणि प्रगती पुस्तकावर सहीसाठी तो आपल्या पप्पांजवळ गेला होता. त्यांना वाटले आता चांगली ट्युशन सुरू केली तर चांगले मार्क असतील, म्हणून त्यांनी आनंदाने त्याच्या हातून प्रगती पुस्तक घेतले. ते पाहून तर त्यांना धक्काच बसला. आता सुद्धा निलेश 2 विषयात नापास झाला होता. त्यांच्या अंगाचा तीळ पापड झाला. ते स्वतःवर संयम ठेवू शकले नाहीत व त्याला मारत घराच्या बाहेर काढले व ओरडले, अरे तू काय मागच्या जन्माचा दावेदार आहेस काय? जा कमाव खा. आणि दरवाजा बंद केला. आपल्या मुलींना पत्नीला म्हणाले, खबरदार कोणी दार उघडलं तर मरू दे साल्याला उपाशी, तेव्हा वटणीवर येईल. आणि ते आपल्या बेडरूममध्ये गेले. त्याच्या आईचा जीव वर खाली होत होता, पण नवऱ्याच्या धास्तीने दार उघडायला भीत होती. पण मुलावरील माया तिला स्वस्थ बसू देईना. ती सुद्धा रडायला लागली. पण तिला कळत नव्हते की त्याला अशी जबरदस्त शिक्षा केल्याशिवाय याला नीट वागायला कळणार नाही. पण ती पुत्राच्या मायेनं आंधळी झाली होती. पण तो त्या लायकीचा होता का? बऱ्याच वेळाने भीत भीत हळूहळू दार उघडले. तिला वाटले होते हा रडत दारात बसलेला असेल. तिने अधीरतेने दाराच्या आजूबाजूला पाहिलं, पण निलेश दृष्टीस पडेना. आजूबाजूला पाहिले, पण छे, तो तेथे नव्हताच. त्या माऊलीचे हृदय धडधडायला लागले. डोळे आसवांनी भरून आले होते. गळ्यात हुंदका दाटून आला. तशीच ती जोरात ओरडली, निलेश निलेश. आता मात्र घरातील सगळी जण बाहेर आली. सगळीच घाबरून गेली. त्याचा कुठेच पत्ता नव्हता. शेजारी पण त्या आवाजाने बाहेर आले. सगळ्यांनी त्याला आजूबाजूला शोधले, पण तो कोठेच सापडला नाही. त्याच्या आईच्या मनात नाना शंका उत्पन्न झाल्या. वाईट वाईट गोष्टी मनात आल्या. काही जीवाचे तर बरे वाईट झाले नसेल ना? आणि ती तशीच दरवाजात मटकन खाली बसली. आपल्या पतीलाच दोष देऊ लागली. तुमच्यामुळे तो कुठेतरी पळाला. शिक्षणात प्रगती नाही म्हणून काय एवढे घराच्या बाहेर घालवायचे? तुम्ही निर्दयी आहात, क्रूर आहात. आणि मोठ्याने गळा काढून रडू लागली होती. पण त्याचे पप्पा पण सुन्न झाले होते. ते मनात स्वतःलाच दोष देऊ लागले. जेवढी तोंड तेवढे बोल. शेजारीच बंडोबंत म्हणाले, सकाळपासून मुलगा गायब आहे तर पोलीस कंप्लेंट करायला पाहिजे. परत हळूच म्हणाले, त्याच लायकीचा होता तो पोरगा. या घरात शोभत तरी होता का? त्यांना कळत नव्हते काय करावे. नंतर शेजारीही आपल्या आपल्या घरी गेले. पत्नीची दशा पाहून मनोज कुमार बेचैन झाले होते. तिघी बहिणी एका कोपऱ्यात चुपचाप बसल्या होत्या. त्यांचे उतरलेले चेहरे पाहून त्यांना दया आली होती. अशा वातावरणात कोणालाच खाण्यापिण्याची इच्छा नव्हती. पण ते बाहेर गेले होते व काही खायला आणावे म्हणून त्यांनी जवळील गाडीवरच वडापाव घेतले व ते घरी आले. पाहतात तर सगळ्यांचे चेहरे आनंदित दिसत होते. त्यांना खुर्चीत पाहिले तर तो खुर्चीवर बसला होता. त्याला पाहताच मनोज कुमार म्हणाले, मला वाटले होतंच, पोट भरण्यासाठी तू घरी येशीलच. निलेश गर्वाने मगरुरीने म्हणाला, तुम्ही लोक माझी काळजी करत असाल म्हणून मी आलो.
आई माझी वाट पाहील व रडेलही. बघा तुम्ही म्हणालेत ना, स्वतः कमाव आणि खा. खिशातून त्याने 100ची नोट काढून फडकवली व मोठ्या तोरात म्हणाला, बघा बघा. त्याचे आई पप्पा तर आश्चर्याने डोळे फाडून पाहू लागले. निलेशचे पप्पा त्याला म्हणाले, अरे एवढे पैसे कुठून आणलेस? निलेश आढळतेने म्हणाला, मी नाही सांगणार. मनोज कुमार म्हणाले, कोणत्या तोंडाने सांगशील? कोणाचा खिस्सा कापला, चोरी केलीस? इथपर्यंत तुझी मजल गेली? त्याची आई त्याची बाजू घेऊन बोलली, तो काय सांगतो ते तर ऐकून तर घ्याल की नाही? मनोज कुमार ओरडले, तुझ्यामुळे तो बिघडलाय. अशी वेडी माया कामाची नसते. आपल्या मुलाच्या आयुष्यात आम्ही बिघडते हे तुला कळत नाहीये? अशी कशी तू त्याची आई? आंधळी माया ही. आपणच आपल्या पायावर धोंडा पाडून घ्यायचा का? निलेशने सांगितले, घरून मार खाऊन मी निघालो. कोठेतरी जावे किंवा जीव द्यावा, पण इकडे तिकडे फिरत राहिलो व एका बसमध्ये चढलो. त्या जागेवर बसणार तर मला तेथेही 100ची नोट दिसली. ती मी घेतली व तसाच खाली उतरलो आणि घरी आलो. त्याचे पप्पा जोरात ओरडले, बघ बघ कसे खोटे बोलतो, आपल्याला बनवतो. पप्पा म्हणाले, निलेश खरं खरं सांग बघू. निलेश म्हणाला, आई मी खरंच सांगतो. त्याचे पप्पा ओरडले, तू तुझ्या आईला बनवशील, मी नाही आहे खरं मानणार. जा मर एकदा म्हणजे सुटेन तरी मी. जा जा माझ्या डोळ्यासमोरून. आता निलेश सुद्धा रागाच्या भरात बोलला, माझी कोणाला जरूरत नाहीये तर हा मी निघालो. आणि तो जोरात रडला सुद्धा आणि झटकन दरवाजा उघडून बाहेर पळाला. त्याची आई घाबरून जीव तोडून ओरडली, अरे निलेश बेटा निलेश, जाऊ नको रे, माझ्या करता ये रे, जाऊ नकोस, मी तुझ्याशिवाय जगणार नाही. पण हे ऐकायला निलेश होता तरी कुठे? तो पप्पांच्या जा मर या शब्दांनी निघून गेला. त्याचे हृदय एकदम तुटले व संतापाने त्याने गच्ची गाठली. मध्ये येणाऱ्याला फटाफट बाजूला सारले व आपण गच्चीच्या कठड्यावर चढला व खाली उडी मारणार तोच वरती गच्चीवर काम करणाऱ्या मजुराने त्याला धरण्याचा प्रयत्न केला. तसा तो बाजूच्या बाल्कनीत पडला. सगळी भराभर वरती आली होती. तशीच परत खालील बाल्कनीत गेली. जोरात रडारड आरडाओरडा चालू झाला होता. सगळी आजूबाजूला जमली व तात्काळ हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. निलेश बेहोश झाला होता. त्याच्या मांडीचे हाड बाहेर आले होते. हाताला मार बसला, डोक्याला मार बसला होता. त्याने कितीही रागाच्या भरात गच्चीवरून उडी मारायचे ठरवले तरी क्षणभर तो दचकलाच. त्याचे डोळे अश्रूंनी भरले होते. त्याला गरगरल्यासारखे झाले होते. हात पाय लटपटू लागले. परंतु रागाचा जोरच तसा होता. त्याला त्याची आई क्षणभर डोळ्यासमोर आली. आपण मेलो तर आपल्या आईला जास्त दुःख होईल. पप्पा तर निर्दयी आहेत, मला मारतात, घराबाहेर हाकलतात. मग माझ्या जगण्यात काय अर्थ आहे? त्याच्या लक्षात एक गोष्ट आली नाही की तो साप विसरला होता, पण त्याचे पप्पा विसरले नव्हते. त्यांना आपल्या मुलाला चांगले घडवायचे होते. त्याची वृत्ती, त्याच्या अभ्यासातले दुर्लक्ष, वाईट मुलांची संगत हे सर्व या प्रकाराला कारण होते. 3 मुलींवर मुलगा झाला म्हणून ती खूप आनंदी होती. तिला वाटले, चला वंशाचा दिवा मिळाला, पण त्याला तितकेच जपणे, चांगल्या प्रकारे वाढवणे हेही महत्त्वाचे असते. नुसतेच लाड प्यार करून चालत नाही. आपण आपल्या मुलाला आचार विचार संस्कारांनी घडवितो. आपल्या मुलाला चांगल्या सवयी आपणच लावल्या पाहिजेत.
मुलं पुष्कळ काही चांगले घेऊन जन्माला येतात. त्यांना चांगले वातावरण देऊन आपण फुलवायचे असते. जसे सतारीच्या एकाच तारेतनं हवा तो सूर काढता येतो. बोट कुठे आणि कसे ठेवायचे हे महत्त्वाचं असतं. आत्तापर्यंत सर्वच चुकले होते. सुवर्णा, सुजाता त्याला काही बोलल्या किंवा अभ्यास कर की तो लगेच त्यांना मारायला धावायचा. त्यावेळी त्याची आई त्याला अडवत नसे, उलट मुलींना रागवत असे. अगं जाऊ द्या, लहान आहे तो, करेल अभ्यास. पण असे आईने म्हटल्यावर त्याला जास्तच खोड्या काढायला स्फूर्ती येऊ लागली. तो आपल्या बहिणींवर हात उगारत त्यांच्याशी भांडणं करून स्वतःच मुद्दाम जोरात गळा काढून रडणे सुरू करी. आई त्याला जवळ घेऊन गोंजारीत ओंजारीत असे. त्यावेळी मात्र सुवर्णा सुजाताकडे विजयी मुद्रेने तो पाहत राही. एकदा तर सुवर्णा खूप चिडली. आईवर व आपल्या आईला भीडवाड न ठेवता म्हणाली पण, आई तू तू त्याची बाजू घेऊन बिघडवतेस त्याला. बाहेर बघ, त्याला कोणी चांगलं म्हणत नाहीये, त्याच्याविषयी कोणी चांगले बोलत नाहीये, पण तुला त्याचे नसलेल्या गोष्टीचंही कौतुक आहे फार. आमच्याकडे मात्र सदा दुर्लक्ष करतेस. आम्ही मुली असल्या म्हणून काय झालं ग? त्यांना का काही किंमत देऊ नये? तिचा रागाचा पारा चढला होता. तो एवढा वात्रट नालायक म्हणून तर, पण तुला त्याचा मोठा अभिमान, तो मुलगा आहे म्हणून. तू नुसती एकच बाजू बघू नकोस. पप्पा जे काही त्याला बोलतात ते बरोबर आहे, पण तुला त्यांच्या अशा वागण्याचा राग येतो. तू काही त्याच्याविषयी, त्याच्या आयुष्याविषयी चांगला विचार कर. तो आता लहान नाहीये, चांगला 15-16 वर्षाचा कोवळी मिसरूड फुटलेला मुलगा आहे, हेही लक्षात ठेव. ती रागाने लालीलाल झाली होती. आणि आज हा प्रसंग आला होता. तेव्हा क्षणात हा विचार निलेशच्या आईच्या डोक्यात तरळला आणि ती जीव घेऊन खालच्या बाल्कनीत पळाली. भीतीने की निलेशचे आता काय झाले असेल, ती घाबरल्यामुळे तिची छाती धडधडायला लागली. हातापायाला कापरे सुटले, डोळ्यातनं अश्रू वाहायला लागले व निलेशला तशा अवस्थेत पाहून तर ती अतिशय घाबरली. निलेश म्हणून तिने जोरात हंबरडा फोडला. ती खाली कोसळता कोसळता थोडक्यात वाचली. म्हणजे सुवर्णाने तिला पटकन हात धरला. आजूबाजूची सर्वजण जमा झाली. निलेशला लगेचच हॉस्पिटलमध्ये घेऊन गेली होती. हॉस्पिटलमधील जनरल वॉर्डमध्ये दूरवर पाहिले त्याला हळूहळू आज 2 दिवसांनी शुद्ध येत होती. त्याने हळूहळू डोळे उघडले. डोळ्याला बँडेज होते, पाय प्लास्टरमध्ये होता, अगदी मांडीपासून. बहुतेक पेशंट झोपले होते, नाहीतर झोपण्याचा प्रयत्न करत होते. त्यांच्याबरोबर सोबतीला आलेले नातेवाईक खाली चादर टाकून झोपले होते. कोणीतरी 1-2 जण दुखण्यामुळे कणत होते व नर्सला हाका मारित होते. निलेशच्या डोक्यात एकदम कळ आली. त्याने आपला हात डोक्याकडे नेला. थोड्याच वेळात कळ निघून गेली. निलेशने एका स्टूलावर बसलेल्या पप्पांकडे दृष्टी टाकली. ते बसल्या बसल्या झोपले होते. निलेशच्या हृदयात आपल्या पप्पांविषयी कणव दाटून आली होती. त्याच्या मनात आले, आपल्याकरता त्यांना झोपता आले नाही. तो एकटक आपल्या पप्पांकडे बघत राहिला. तेच हे आपले पप्पा, किती शांत व भोळे बाबळे वाटत होते. नाहीतर नेहमी एखाद्या चवता आलेल्या वाघासारखे वाटायचे. काही मनाविरुद्ध झाले की गुरगुरायला लागायचे. ते ऑफिसमधनं घरी आले की घर कसं चुपचाप व्हायचे. तिन्ही बहिणी आपल्या कामात नाहीतर अभ्यासात लक्ष घालीत असे. लगेच TV रेडिओ बंद व्हायचा.
आज त्याचे आजोबा आले होते. पप्पा त्यांच्या गळ्यात पडून रडत होते. तर आजोबा त्यांच्या डोक्यावर हात फिरवून त्यांना सांत्वन देत होते. निलेश डोळे फाडून त्यांच्याकडे बघत होता. त्याच्या मनात आले, आपले पप्पा का रडतायत? पप्पांसारखा निष्ठुर माणूस पण हमसून हमसून रडू शकतो? वाघासारखी डरकाळी फोडणारा तो त्यांचे तसे रूप पाहून चकितच झाला व त्याला वाटून गेले, आपणच त्यांना इतकं दुःख दिलं म्हणून त्यांना रडू आलं असेल. त्याला झोप येत नव्हती व पप्पांचा आसू भरलेला चेहरा साऱ्या मनपटलावर तरळत होता आणि तो त्यांच्या अश्रूने भरलेला चेहरा त्याला दुःखी करत होता. ते आपल्यामुळेच दुःखी झाले आहेत, आपणच या सर्वाला कारण आहोत, आपली वागणूक वाईट होती. तोच आजोबांशी बोलताना त्याला आपल्या पप्पांचे शब्द कानावर आले. ते आजोबांना सांगत होते. रागाने येऊन निलेशने आत्महत्यासारखा विचार मनात आणला, पण मरण इतकं सोपं नाही. निलेश हॉस्पिटलमध्ये बिछाण्यावर पडला होता व कठोर हृदयी त्याचे पप्पा आजोबांच्या गळ्यात पडून रडत होते. पप्पांना आपल्याकरता रडताना पाहून तो हैराण झाला होता व आयुष्यात पहिल्यांदाच त्याला आपला राग आला की त्यानेच पप्पांच्या मनाला ठेच लागली व ते रडायला लागले. त्यातच त्यांची आपल्याबद्दलची माया प्रेम दिसून येते. आपल्याला वाटले या जगात राहण्यात काहीच अर्थ नाहीये म्हणून आपण आत्महत्या करण्याकरता दुरून उडी मारली. परंतु आपण जगलो, पण आता पायाने अधूच राहणार. आता मुले आपल्याला लंगडा निलेश म्हणून चिडवणार आणि पप्पांना अजून त्रास होणार. हॉस्पिटलचे बिल भरावे लागणार. मानसिक त्रास पण किती झाला असेल? हे सर्व विचार मनात येऊन त्याला वाईट वाटले व त्याचे डोळे अश्रूंनी भरून आले व काळजीने पप्पा किती 2 दिवसात मलूल झाले होते असे त्या अश्रू भरल्या नजरेने पुसट पुसट पप्पा दिसू लागले. त्याने आपला हात डोळे पुसण्याकरता वर उचलला, पण मनगट एकदम दुखू लागले. म्हणजे मनगटालाही मार बसला पण जीव गेला नाही, परंतु शरीराला चांगलाच मार बसला. प्लास्टरमुळे पाय जड जड वाटू लागला. आता आपले कसे होणार? चालता येईल की नाही? मेंदू नीट काम करेल की नाही? डोक्याला तर चांगलाच मार बसलाय. या विचाराने त्याच्या हृदयात धस्स झालं व घाबरून त्याने गपकन डोळे मिटून घेतले. तो जोराजोरात रडायला लागला. हे त्यालाही कळले नाही. त्याचा आवाज ऐकून त्याचे पप्पा त्याच्याजवळ आले व जोरात नर्सला हाक मारली. निलेश शुद्धीवर आला होता. त्याचे पप्पा त्याला गळ्यापाशी धरून त्याचे सांत्वन करत होते. अरे निलेश, निलेश तू शुद्धीवर आलास? आणि त्यांच्या चेहऱ्यावर आनंद पसरला व नर्सला म्हणाले, माझा निलेश शुद्धीवर आला. नर्स त्याच्याजवळ आली, त्याचा हात हातात घेतला व म्हणाली, मुलगा खूप घाबरला आहे. प्रेमाने बोला त्याच्याशी. प्रेमाने त्याला अंजारा गोंजारा, म्हणजे त्याची भीती जाईल. त्याच्या पप्पांनी त्याच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवला. डोळ्यात आलेले आसू आपल्या हाताने पुसले व म्हणाले, निलेश बेटा, घाबरू नकोस, तू ह्यातून लवकर बरा होशील. माझा लाडका निलेश. त्याच्या कपाळावर ओठ टेकले. नाही नाही पप्पा, निलेश म्हणाला. पप्पा पप्पा मला क्षमा करा. मी तुम्हाला खूप त्रास मनस्ताप दिला आणि तुम्हाला रडायला लावलं. पण पप्पा, आता मी असे करणार नाही. खरंच नाही. मी आता चांगले मन लावून अभ्यास करेन, चांगले मार्क मिळवेन, पास होईन. त्या मुलांच्यात मी खेळायला जाणार नाही. उनाडक्या भांडणं करणार नाही. तुमचे आईचे ऐकेन. पण पप्पा, माझा पाय बरा होईल ना?
पप्पा, मी तुम्हाला हवा आहे ना, की मी सुवर्णा, सुजाता, सुलभाताईचे ऐकेन, त्यांच्यासारखाच चांगला अभ्यास करेन. आणि तो रडू लागला. जोरात त्याचे काही केल्या रडणे थांबत नव्हते. त्याच्या पप्पांनी त्याला हातावर थोपटून शांत केले. खाली वाकून त्याच्या गळ्याला मिठी मारली. त्याचे गालावरचे अश्रू पुसले व त्याच्या डोळ्यात आलेले अश्रूही निलेशने आपल्या दुकऱ्या हाताने पुसले. आणि ते म्हणाले, मी तुला मारणार नाही, ओरडणार नाही, तू चांगला वाग. निलेश म्हणाला, नाही पप्पा, मीच चुकत होतो. मला सुधारण्याकरता तुम्ही हे सर्व करत होतात, पण मला हे कळत नव्हतं. तुम्ही माझ्या चांगल्याकरता, मला चांगलं घडवण्याकरता तुमचा प्रयत्न होता. कोणालाही वाटेल आपला मुलगा चांगला शिकावा, चांगला वागावा, पण तुमचे काहीही चुकले नाही. माझ्या वागण्याचा मला आता पश्चाताप होतो आहे आणि देवाने मला त्याची शिक्षा दिली आहे. आता मी तुम्हाला कधीही रडवणार नाही, चांगला अभ्यास करून हसवणार आहे. निलेशने आपला हात पप्पांच्या हातावर ठेवला आणि तो हसला. आज त्याला त्याच्या पप्पांचा चेहरा वाघासारखा दिसला नाही, की त्यांचे गुरगुरणे नाही, तर हसऱ्या चेहऱ्याने, प्रेमाने त्याला ते गोंजारत होते. तोच त्याची आई सुवर्णा, सुजाता, सुलभा त्याला भेटायला आल्या होत्या. त्याच्याकरता चहा बिस्किट घेऊन आल्या होत्या. त्या आल्या त्या गंभीर चेहऱ्यानेच, की निलेश अजून शुद्धीवर आला असेल की नाही म्हणून त्या काळजीत होत्या. केव्हापासून त्यांना त्याला भेटण्यास यावेसे वाटत होते, पण 4 वाजल्याशिवाय आत नर्सने सोडले नसते, म्हणून त्या 4 वाजता आल्या होत्या. पण त्या आपल्या भावाच्या काळजीत होत्या. भराभर पावलं टाकीत आतमध्ये त्यांनी प्रवेश केला, तर समोरील ते दृश्य पाहून त्या चौघीही चकित झाल्या होत्या. पप्पांनी निलेशला प्रेमभराने गळ्याला मिठी मारली होती. दोघांच्या डोळ्यात अश्रूंच्या धारा लागल्या होत्या. एवढे मनोहारी व दुर्मिळ दृश्य पाहून त्यांना आनंदाचे भरते आले होते. निलेशमधला बदल व पप्पांमधील बदल बघण्यासारखा होता. निलेशची आई त्याच्या कॉटजवळ आली व त्याला शुद्धीत आलेले पाहून आनंदाने तिला गहिवरून आले. तिने निलेशचा हात आपल्या हातात घेतला, त्यावर प्रेमाने, मायेने ओठ टेकले. तिघी बहिणी पण कॉटच्या बाजूला उभ्या राहिल्या. आपल्या भावाकडे एकटक नजरेने बघत होत्या. निलेश हसत होता. डोक्याला भले मोठे बँडेज होते, पाय प्लास्टरमध्ये होता, पण चेहऱ्यावर खुशीचे भाव होते. असे ते प्रेम भरले आनंदाचे वातावरण पाहून तेथी आलेली नर्स सुद्धा हसत निघून गेली. जाता जाता म्हणाली, निलेश, तू हसत राहा. व ती टॉक टॉक आपल्या सँडलचा आवाज करीत दूर गेली. आणि इतर पेशंट पण हे आनंदी वातावरण पाहून क्षणभर आपले दुःख विसरले. निलेशची आई मात्र पिता पुत्रांचा मेळ पाहून समाधान पावली. एक विवेकपूर्ण निदान जीवनाला नवीन दिशा देऊन आनंदमय बनवू शकतं. निलेशच्या आई बहिणींनी डोळ्यात आलेले आनंदाश्रू आपल्या गालावरनं तसेच वाहू दिले. निलेशचे आईकडे लक्ष केल्यावर त्याने आईला प्रेमपूर्वक आई करून हाक मारली आणि त्या माऊलीने हळुवारपणे आपल्या लाडल्याला मिठी मारली. निलेशचे निळे डोळे हसू लागले. त्यात आनंद मावत नव्हता व समाधानाचे भाव तरंगत होते. आंब्याच्या झाडावर कोकिळा कुहू कुहू करून ओरडत होती. श्रोते हो, कशी वाटली कथा? आहे ना आपल्यातलीच. कथा जर संपूर्ण ऐकली असेल तर श्रोत्यांचे मनापासून धन्यवाद.
कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा. तसेच या कथेवरचे तुमचे कमेंट्स, तुमचे सजेशन आणि या चॅनेलला सपोर्ट नक्की करा. अशाच वेगवेगळ्या कथांचा श्रवणीय आनंद घेण्यासाठी या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग पुन्हा भेटू नवीन कथेसह. तोपर्यंत कीप स्माइलिंग अँड कीप लिसनिंग.